यांचा शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर या नवी मुंबईचा विचार केला तर वेगवान गोलंदाज अनेक आहे, पण फिरकीचा जादूगर असा आहे की त्याची जादू अनेक स्पर्धेमध्ये पाहिले आणि त्यांच्याच माध्यमातून सूरज बाळाराम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक मोठी स्पर्धा आहे। स्वर्गीय बालचंद्र मडवी स्मृती चषक ही स्पर्धेचं आयोजन हर्षल मडवी, कुशल मडवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि हर्षल मडवी यांचा शुभ सन्मान देखील या मंचावर केला जातोय। खूप चांगला खेळ सातत्याने राहिलाय आणि वाढदिवस धीरज भोईर यांचा आहे आणि त्यांना देखील शुभेच्छा देत असताना टॉनी मडवी, त्याचबरोबर दीपक पाटील असतील, हर्षल मडवी असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धीरज भोईर, विश यू मेनी मेनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे। आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000। हैप्पी बर्थडे मिस्टर 360 धीरज भोईर। चला मॅचच्या दिशेने वळूया। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। मंदार गोलंदाजी ट्रॅकवर टीमची धावसंख्या 21 या आकड्यावर। खोलबट टप्प्याचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळ आहे। वाईडिश लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये साहिल दिवेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय। सिंगल मिळते। एका धावाने टीमची धावसंख्या यस सूरज बाळाराम पाटील सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक यांच्याच नावाने नगरसेवक चषक देखील स्पर्धा पाहायला मिळेल। एक प्रीमियर लीग आहे, एका दिवशी प्रीमियर लीग आहे। इथे मोठा फटका लगवला जातोय, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट। राहुल जोगडिया आयकॉन त्यांचे नजमुल मंडल। चला घाटला गावचे अनेक खेळाडू उपस्थित आहेत। सर्वेश पांचाळ यांना देखील विनंती करतो की मंचावर या, आपलं देखील सरचे स्वागत आहे। नजमुल मंडळ देखील उपस्थित आहेत आणि त्याचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत। आणि राहुल जोगाडिया हे नाव देखील जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव आहे, इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल। चला दोन षटकांचा खेळ इकडे संपलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर। चला सर्वेश पांचाळ यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। धीरज भोईर यांचे शुभ असते, सर्वेजी पांचाळ यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत। घाटला टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळले, एक मोठं नाव आहे। भावेश नाईक अगदी मैत्रीचं नातं आहे आणि आज सर्वेश पांचाळ यांचा शुभ सन्मान केला जातोय। त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेट असेल किंवा मुंबई क्रिकेट असेल, खुल्या गटातील एक नन्ना मुन्ना जादूगर ज्याला म्हटलं जातं राहुल जोगाडिया यांचा देखील शुभ सन्मान मिस्टर 360 धीरज भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल। जेवणाचं काउंटर्स ओपन झालेत। इथे भूषण उत्तम पाटीलचा तडाखा पाहायला मिळतोय। इथे दुपारच्या सत्रामध्ये आग ओकणारी फलंदाजी, फलंदाज आहे भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई। षटकार देखील सन्मान या मंचावर केला जातोय। नजमुल मंडल यांचा देखील सन्मान या मंचावर केला जातोय। घाटला टीम मधून अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळले, अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, एक व्यावसायिक खेळाडू आहे राहुल जोगडिया, नजमुल मंडल हे दोन्ही खेळाडू आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। त्याचा शुभ सन्मान झाला। भूषण पाटीलच्या बॅट मधून षटकार आलाय। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर। टप्प्याचा बॉल पुल केलाय, स्क्वेअर लेग रिजन मध्ये अगदी टर्फच्या शेडवर जाऊन पडतोय। भूषण पाटीलचा धमाका, लगातारचा दुसरा क्रॅकिंग षटकार। जेवणाचे काउंटर्स ओपन झालेत आणि आगरी तडका ढाबाकडून हे लज्जतदार जेवण आणि खास करून मी मयूर म्हात्रे यांचा मी आभार मानतोय। ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण 4 दिवसांमध्ये जेवणाची व्यवस्था केली, काल देखील लज्जतदार जेवण, आजचा मेनू तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की चिकन तंदुरी आणि चिकन कोलंबी मसाला, राईस, भाकरी असे लज्जतदार जेवण
आजच्या संडे स्पेशल मध्ये असेल, त्यामुळेच दीपक दादा पाटील, टॉनी मडवी, आपण जेवल्याशिवाय जाऊ नका. इथे चांगला फटका लगवला जातोय. टायमिंग पाहावा लागेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑफ रिजन मध्ये सिंगल मिळते. षटक क्रमांक 3 अक्षय कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार लगवलेत. किरण दादा मेहर यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. किरण मेहर, आपण देखील मंचावर या. क्रिकेटचे एक जाणकार, क्रिकेटचे चाहते. वेलकम किरण दादा. आणि नेहमीच धीरज भोईर यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज अनेक मान्यवर पाहायला मिळतील. यावेळेस फटका चांगला आहे. यश मोरेच्या बॅट मधून येतोय. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा एक चाबुक स्ट्रोक. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. लॉंग ऑन ला क्लिअर करणारा यश मोरेच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 42 या आकड्यावर. चेंडूला डाऊन द ग्राउंड. आणखीन एक धमाका, आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. अक्षय कोळीच्या गोलंदाजीवर चढवलेला हल्ला. अगदी विस्फोटक फलंदाजी. दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते 48 करावे संघाकडून. लाजबाब बॅटिंग. टीमची धावसंख्या 48 ऑन स्कोर बोर्ड. 48 करावे टीमची. बॅटिंग करत असताना वैयक्तिक 25 वर खेळतोय. यावेळी देखील ऑन साइड ऑन ड्राय केलाय. गॅप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहे. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. सिंगल मिळते. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. चला विंदणे टीम आणि घाटला टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साडिया. तर 26 धावा अक्षय कोळीने खर्च केलेत या षटकामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा बिनगडी बाद अशी सुरुवात आहे 48 करावे टीमची. थोडीशी चर्चा केली जाते, थोडीशी बातचीत केली जाते. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निलेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. यंगस्टर खेळाडू आहे. अनेक लहान मुलांना लेदरचे धडे देखील देतोय. एक नेट आहे, त्या नेटमध्ये अनेक खेळाडूंना लेदरचे धडे देतोय. एक 33 गोलंदाज आहे. अखेरचं षटक घेऊन येतोय. यश मोरे समोर आहे. पहिला बॉल बीमर. खराब चेंडू पाहायला मिळतोय आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. उस्मानची झाली चूक. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे. व्हाईट प्लस नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. 50 धावा दाखल करायला लागलेत. 51 धावा दाखल करायला लागलेत. किरण मेहर आमच्या सोबत जुडले गेलेत. त्यांच्याच माध्यमातून देखील एक मोठी स्पर्धा आहे नगरसेवक चषक, जी रबर बॉल स्पर्धेमध्ये मानाची स्पर्धा मानली जाते. आणि 10 कॅमेरासह ही स्पर्धा देखील एक वेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा रंगली जाईल. 28 जुलै रोजी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळेल त्याच मैदानावर. रामलीला मैदान, जिथे सूरज बाळाराम पाटील सन्माननीय नगरसेवक यांच्या वाढदिवसानिमित्तानं नगरसेवक चषक ही स्पर्धा पाहायला मिळेल. शुक्रवारच्या दिवशी ती स्पर्धा आहे. त्यानंतर 28 जुलै रोजी नगरसेवक चषक, जी मानाची स्पर्धा मानली जाते, किरण मेहर यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा पाहायला मिळेल. एक दिवशी ही स्पर्धा. टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. थोडासा कॅज्युअल क्रिकेट खेळलं जात आहे 48 करावे टीम कडून अखेरच्या षटकामध्ये. पहिला बॉल खराब हाताळला गेला होता निलेश कोळीने, पण त्यानंतर कमबॅक केलाय. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या सर्वांचाच हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. स्वर्गीय अनंत अण्णा म्हात्रे चषक. फुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलाय. लॉंग ऑफ ला क्लिअर करणारा यश मोरेच्या बॅट मधून येतोय धमाका. आणि हा दुसरा बीमर हाताळला गेलाय. म्हणजेच
निलेश कोळी यापुढे गोलंदाजी करू शकणार नाही. 2 बीमारचे चेंडू हाताळले आणि हा फटका पाहू शकाल. काय स्ट्रोक लगावला यश मोरेच्या बॅट मधून षटकार येतोय. चला घाटला टीम आणि विंधणे टीम दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. लाजबाब स्ट्रोक. 59 धावा फलकावर लागलीत. चला घाटला टीमचा कॅप्टन आणि विंधणे टीमचा कॅप्टन. तर बदली गोलंदाज म्हणून ओमजी आलाय. चुका झाल्यात, अनेक चुका झाल्यात शाबास टीम कडून. यावेळी ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. नो मॅन लँडचे ते चेंडू लँड होईल. बॅकअप चांगला आहे अक्षय कोळीचं. तोपर्यंत सिंगलच मिळते. फ्रीडच्या बॉलवर मात्र मोठा फटका कन्वर्ट करू शकले नाही. विंधणे टीम कडून जर पाहिलं तर वैभव पाटील कंठवली आणि अमित नाईक एकटघर चा खेळाडू पाहायला मिळेल. दोन्ही व्यावसायिक खेळाडू आहेत. त्यानंतर घाटला टीम मधून जर पाहिलं तर राहुल जोगडिया आणि नजमुल मंडळ हा खेळाडू देखील पाहायला मिळेल. चला घाटला टीमचा कॅप्टन कपिल खाडे आणि गावदेवी विंधणे टीमचा कॅप्टन. त्याच दरम्यान कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण पाटीलच्या बॅट मधून आलाय एक आसमानी टोला. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय सीमारेषे पलीकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. कोहिनूर ऑफ नवी मुंबई लाजबाब स्ट्रोक सीमारेषे पलीकडे. मागच्या मॅच मध्ये 46 नाबाद. या मॅच मध्ये देखील 32 धावांमध्ये खेळतोय. दोन्ही मॅच मध्ये विस्फोटक फलंदाजी आणि लाजबाब खेळ करत असताना 70 स्पोर्ट्सचे जे ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत. अमित नाईक जे एकटघर कडून बिलॉंग करतात आणि आज वैभव कंटोली हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. टीमची धावसंख्या 68 या आकड्यावर. 68 ऑन अ स्कोर बोर्ड. पुढचा बॉल अकोट टप्प्याचा बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट इथे मात्र सिंगल मिळते. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर. 70 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम वेदांत 1148 करावे संघाने. चला नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. एकीकडे टीम विंधणे असेल तर दुसरीकडे टीम घाटला असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत आणि मी विनंती करतोय चला दीपक दादा असेल, टॉनी मडवी असेल, किरण मेहर असेल, यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत येतील. चला या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की प्लीज आमच्या स्क्रीनवर या. किरण दादा आपण देखील या. टॉनी मडवी आपण देखील या. कारण की अनेक प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात. त्यामुळेच घाटला टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहे. कॅप्टन दोन्ही टीम. हेड इज कॉल अँड टेल. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षक. काय वाटतंय आज कुठले कुठले खेळाडू आणि कशा पद्धतीने आयकॉन खेळाडू तुमच्या टीम मध्ये असतील? आमच्याकडे राहुल आहे एक आणि नजमुल आहे. एक ऑलराऊंडर आहे आणि एक बॅट्समन म्हणून आणले आम्ही. कसं वाटतंय आयकॉन 2 खेळाडू? एक संकल्पना राबवली गेली SN ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि ग्राउंड बघा, खेळपट्टी बघा, कसं वातावरण आहे, मोठा मंच आहे, एक अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. काय सांगाल पहिल्यांदाच या मैदानामध्ये येत असताना कसं वाटलं आणि काय सांगाल? खूप छान आयोजन आहे. धन्यवाद आम्हाला एंट्री दिल्याबद्दल. आणि आयकॉनचं म्हणलं की जरा चांगलं संकल्पना आहे. कारण त्या पोरांना थोडं हे मिळेल, एक्सपिरियन्स वगैरे मिळेल. ते कसं खेळायचं काय ते पण बरं पडते थोडं. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. आणि दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा. तर घाटला टीमने टॉस जिंकलाय आणि
फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. 5 ओव्हरची मॅच असेल. आयकॉन खेळाडू 2 खेळाडू पाहायला मिळेल. नजमुल मंडल आणि त्याचबरोबर राहुल जोगाडिया हा खेळाडू देखील या टीम मध्ये पाहायला मिळेल. अप्रतिम अशी स्पर्धा आहे. एक वेगळ्या कॉन्सेप्टने ही स्पर्धा SN ग्रुपने आपल्या समोर सादर केली आहे आणि त्याचा कौतुक आज सगळीकडे होते कारण की आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. आयकॉन खेळाडू यस वैभव पाटील कंठवली गावाकडून ते बिलॉंग करतात आणि खूप शांत आणि संयमी खेळाडू आहे. आम्ही आगरीकोळी प्रीमियर लीग मध्ये त्यांना पाहिलं होतं आणि खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. अनेक स्पर्धा ज्याने गाजवलं, एक टेक्निकल चा धनी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आज त्यांचा देखील शुभ सन्मान या मंचावर केला जातोय. थँक्यू व्हेरी मच. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अमित नाईक एकटघर वरून जे बिलॉंग करतात आणि 70 स्पोर्ट्सचे जे ब्रँड अँबॅसेडर म्हणून असंच भावेशने आम्हाला नुकतंच ज्यांनी सांगितलं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. अमित आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच दीपक दादा पाटील आणि थँक्यू व्हेरी मच टॉनी मडवी. आपलं देखील मनपूर्वक आभार आहे. टॉनी मडवीचा विचार केला तर आज खूप चांगलं. आणि स्क्रीनवर पाहू शकाल टॉनी मडवीचा लॉकेट. आपण जर पाहिलं तर ही बॅट आहे. क्रिकेटचा किती शौकीन आहे. टॉनी टायटन्स हा संघ नेहमीच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय आणि क्रिकेटचे चाहते आहेत. आमचे गुरुदत्त प्रीमियर लीग साठी देखील टॉनी मडवी यांची विशेष भूमिका राहते आणि आज सगळ्याच मान्यवरांचे मनपूर्वक आभार. धीरज यांच्या आग्रहाला मान देऊन आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आपलं सगळ्यांचाच मनपूर्वक आभार आहे. हर्षल मडवी असेल, टॉनी मडवी असेल आणि त्याचबरोबर दीपक दादा पाटील. येस, थँक्यू व्हेरी मच. चला नेक्स्ट मॅचच्या दिशेने जाऊया. 70 धावांचं टार्गेट उभं केलंय. येस, दशरथ पाटील, नितेश भोईर. सत्तर धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना उस्मान पटेल रायगडचा टायगर, त्यांच्या समवेत अक्षय कोळी पाहायला मिळते प्रिन्स गोलंदाजीसाठी. पहिला बॉल शरीरापासून दूर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला फाडून चिरून चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. उस्मानच्या बॅट मधून येतोय आसमान दाखवणारा क्रॅकिंग षटकार. 70 धावांचे टार्गेट आहे. हे टार्गेट भले मोठं असेल पण तितकाच मोठा खेळाडू आपल्याला उस्मान पटेल पाहायला मिळतोय. रायगडचा टायगर, ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा खिताब आपल्या नावी केला, आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट इनिंग केली. आज मात्र 70 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करण्याची क्षमता हा एकटा खेळाडू ठेवतोय. बॉल सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल, व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 या आकड्यावर. अप्रतिम अशी स्पर्धा, चांगलं आयोजन पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मी SN ग्रुपचं कौतुक करतोय. यावेळेस इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट. लाजबाब. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना उस्मान पटेलच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. लाजबाब स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. षटकार. रायगडचा टायगर या मैदानामध्ये बरसलाय, तुटून पडलाय आणि 70 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात झालीये टीम निकेत 11 शाबाज संघाची. 70 धावा करायचे 4 ओव्हर मध्ये. अप्रतिम अशी स्पर्धा, अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. धावा जरूर लागल्या स्कोर बोर्डवर पण त्याला पार करण्याची क्षमता ठेवली जाईल की काय. इथे देखील डाऊन द ग्राउंड. दिस वन इज बिग वन. व्हॉट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर उस्मान पटेल. रायगडचा टायगर पुन्हा एकदा आपल्या टायगरी भाषेमध्ये बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये लगातारचा दुसरा षटकार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर उस्मान पटेल.
टीमची धावसंख्या 3 चेंडूचा खेळ संपलाय 20 या आकड्यावर. मी मगाशी म्हटलं होतं 70 धावा जरी स्कोरबोर्ड लागल्या असतील तरी देखील या धावा चेस करण्याची क्षमता हा खेळाडू ठेवतोय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. घणसोलीची स्पर्धा शतक झळकवलं गेलं होतं. याच उस्मान पटेलने 1 लाखाचं पारितोषिक स्वतःच्या नावही केलं होतं. इथे चांगला फटका लगवलाय. फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त सिंगल मिळते. अकलमंदीचं क्रिकेट खेळलं जात आहे. आता गोलंदाजीमध्ये कुठेतरी वैविध्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल. महेंद्र प्रताप सिंग म्हणजेच प्रिन्स या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा गोलंदाज आहे, जो नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक अनुभवी आणि अचूक टप्प्याचा गोलंदाज मानला जातोय. पण अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळत नाही. कुठेतरी आक्रमण केलं जात आहे. लाईन अँड लेंथ बिघडली जाते. अकोट टप्प्याचा बॉल इथे ऑन दिस टोस. चेंडू लागेल, चेंडू जाईल क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय. दरम्यान तिथे थांबवलं गेलंय. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा धाव फलकावर लागलेत. 22 धावा अजूनही जर पाहिलं तर भरपूर धावांची आवश्यकता असेल. 5 बॉल मध्ये 22 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय उस्मान पटेल. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. इथे चेंडू जातोय गोशांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 47 धावा. 18 बॉल 47 धावा. मॅच ऑन आहे. जोपर्यंत उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत टायगर जिंदा आहे. जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भूषण पाटील बॅटिंग करत असताना खूप चांगलं योगदान दिलंय भूषण पाटीलने. आता गोलंदाजीमध्ये काय योगदान देतोय. पहिला बॉल अगदी कमी गतीचा, फिंगर रोल केले आणि कमी गतीचा चेंडू हाताळला गेलाय. चांगली गोलंदाजी. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट ची सांगता होतीये. अप्रतिम गोलंदाजी. भूषण पाटील हा अक्कलमंदीचा गोलंदाज आहे. हा तंत्राचा वापर करतोय, हा मंत्राचा वापर करतोय. या गोलंदाजाकडे पेस नाहीये पण ग्रेस आहे. या गोलंदाजाकडे टप्प्यावर टाकण्याची कला अवगत आहे. आखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेतन पाहायला मिळेल. एकदम कंप्लीट झाली. अक्षय सुशांत नाईक यांचं आगमन झालंय. अभिजित मडवी आपलं देखील सरस स्वागत आहे. वेलकम अभिजित मडवी आणि सुशांत नाईक. तर विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. अकोट टप्प्याचा बॉल भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमा रेषे पलीकडे उस्मानच्या बॅट मधून येतोय षटकार. टीमची धावसंख्या 6 ने मुसंडी मारतीये, जाऊन पोहोचतीये 24. काय बॅटिंग करतोय. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर. आता 13 बॉलचा खेळ बाकी आणि 13 बॉल मध्ये करायचे तब्बल 40 धावा. 13 चेंडू 40 धावा. मॅच ऑन आहे. उस्मान पटेल एक चांगला खेळ करतोय आपल्या टीम साठी. 9 चेंडू मध्येच किती बॉल झाले. 5 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. माफ करा.
नो बॉलचा इशारा केला जातोय. बाउन्सर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता भूषण पाटीलने. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगला खेळ सुरू असताना हाकू टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा भिरकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. उस्मानच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. प्रेक्षकांच्या टाळ्या आणि समर्थक आहेत जे शाहबाज टीमचे, त्यांच्या वतीने हे टाळ्या वाजवल्या जातात. ज्या पद्धतीने उस्मान पटेल मैदानामध्ये बरसलाय, रायगडचा टायगर बरसलाय आणि भूषण पाटीलच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं जात आहे. षटक क्रमांक इथे दुसरं सुरू असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. 37 धावा धाव फलकावर लागलेत. 70 धावांचा टार्गेट हे ते पार करत असताना चेंडू जो डिक्लेअर झोन मध्ये सिंगल मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 32 धावा, 32 धावा 12 चेंडू. मॅच ऑन आहे. जर विकेट प्राप्त केली आहे उस्मान पटेलची तर मॅच मध्ये कमबॅक होईल. टीम 48 करावी संघाचं. जर ही विकेट तशीच राहिली, उस्मान पटेल मैदानामध्ये राहिला तर मॅचला होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करायला वेळ लागणार नाही. ब्रेक आहे. ब्रेक मध्ये जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक आलाय. पहिला बॉल फुलर लेनचा मिस केलाय साहिल दिवेकरने. पहिलाच बॉल फेस करत असताना टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये करायचे तब्बल 32 धावा. स्ट्राईक उस्मान पटेलला द्यावी लागेल. स्ट्राईक रोटेट करावी लागेल. पण ऋतिकचं कौतुक करेन ज्या पद्धतीने मागच्या मॅच मध्ये 14 धावा डिफेंड केल्या. लाईन अँड लेंथ अप्रतिम दर्जाची हाताळली. त्याच्यावर विश्वास दाखवले पुन्हा एकदा कॅप्टनने. षटक क्रमांक 3 फुलर लेनचा चेंडू टॉप एज. चेंडू हवेत आहे. त्या खाली बल्ली पाहायला मिळतोय. खूप चांगला झेलला जातोय आणि थर्ड अंपायर साठी रेफर केलाय. चला थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये धीरज भोईर प्लीज या. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. बघा या बीमर साठी रेफर करत असताना अंपायरने थर्ड अंपायर ची मागणी केली आणि ही फक्त मुभा असेल मुख्य अंपायर साठी आणि त्यासाठी आपण पाहणी करत असताना क्रुशियल मूवमेंट आहे. कमरेच्या वर चेंडू आहे की नाही ते पाहणी केली जाईल. त्यासाठी पाहणी करत असताना नो बॉलचा इशारा दिला जातोय. इथे थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आणि नो +1 अशा 2 धावा मिळतील. साहिल दिवेकर झेलबाद झाला होता पण कमरेच्या वर हा चेंडू पाहायला मिळाला. ऋतिकने चूक केली आणि आता मात्र 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. 40 धावा धाव फलकावर लागलेत.
11 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. फ्रीडचा इशारा केला जातोय. उस्मान पटेल स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. चांगला खेळ सुरू आहे सध्याच्या घडीला. ऋतिक फ्रीडचा बॉल कशा पद्धतीने पिचिंग करेल याकडे लक्ष असेल. पहिलाच इथे बॉल आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग रिजन मध्ये. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे उस्मानच्या बॅट मधून येतोय. अंपायरचा इशारा येईल. 4 धावा, चौकार. उस्मान पटेल 13 बॉल मध्ये 38 धावांची विस्फोटक फलंदाजी. 10 बॉल 26 धावांची आवश्यकता आहे. तर 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. उस्मान पटेल काय बॅटिंग करतोय. निकेत 11 शाहबाज टीम पहिला सामना जिंकला. अगदी बलाढ्य संघाला पराभूत केलं. त्यानंतर मात्र दुसरा सामना खेळत असताना 48 करावे अगेन्स्ट 70 धावांचा पाठलाग करत असताना उस्मान पटेल या मैदानामध्ये बरसताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला तर चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच इम्पॉर्टंट आहे. ही मॅचला टर्निंग पॉइंट आणणारी मॅच आहे. यावेळेस उस्मान पटेल दाद मागत असताना काय कॅच पकडलीये. अप्रतिम झेल बल्लीच्या माध्यमातून या टीमचा सर्वोत्कृष्ट एक्सपिरियन्स खेळाडू पाहायला मिळतोय आणि या एक्सपिरियन्स खेळाडूने मात्र झेल पकडलाय. दोन्ही अंपायर एकमेकांची सल्लामसलत करत असताना पाहू शकाल. गुरुनाथ पाटील आणि उदय तांडेल सर असतील. फ्री हिटचा चेंडू आणि पुन्हा एकदा सुशांत नाईक यांना अंपायर साठी थर्ड अंपायर साठी मागणी केली जाते. आपण पाहू शकाल. चला ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल कशा पद्धतीने बॉल पाहायला मिळतोय. इम्पॉर्टंट विकेट असेल. उस्मान पटेल जर बाद झाला तर नक्कीच शाबास टीम बॅकफुटला जाईल आणि उस्मान पटेल जर बचावला तर इथे मात्र लीगल डिलिव्हरी म्हणजेच उस्मान पटेलचा केस संपलाय. उस्मान पटेलच्या विकेटचं पतन ऋतिकने प्राप्त केली आहे. उस्मान पटेलला बाद करण्याची कामगिरी केली आहे आणि उस्मान पटेल 14 बॉल मध्ये 38 धावांची विस्फोटक फलंदाजी करत असताना आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलंय. पण अजूनही काम अधुरं झालंय, पूर्ण झालं नाही. 9 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. कॅच पुन्हा एकदा पाहू शकाल. बल्लीने आपला संपूर्ण एक्सपिरियन्स झोकला. अगदी स्वतःला झोकून दिले या कॅचवर आणि ही नाराजी हे एक्सप्रेशन असतं की यस मी या ठिकाणी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत होतो, मिस टाइम झाला आणि आता मात्र स्वतःवर नाराज होऊन ही नाराज मुद्रा पाहायला मिळाली उस्मान पटेलची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंदार आलाय. 2 गडी बाद 44 धावा. आता इक्वेशन जर पाहिलं तर 9 बॉल 26 धावांची आवश्यकता. आता सर्व काही जबाबदारी असेल ती साहिल दिवेकरवर. ऋतिकचं मी कौतुक करून ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये करायचे 26 धावा. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. मिड विकेटला क्लिअर करणारा मंदारच्या बॅट मधून येतोय. लाजबाब स्ट्रोक मंदार कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. सीमारेषा पार षटकार. उस्मान पटेलची बॅटिंग बघत असताना डगआउट मध्ये देखील मंदार कोळी हेच करत असतो की मला संधी मिळाल्यानंतर मी देखील कारनामा करेन आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार लगवलाय. टीमची धावसंख्या 50 या आकड्यावर. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता. दोन्ही संघ सहजासहजी हार मारायला तयार नाही. चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन ड्राय केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. सिंगल मिळते
सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 51-51 या आकड्यावर. एक्कावन्न धावा धाव फलकावर लागलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलरलेनचा चेंडू आहे, भिरकावलाय मिड विकेटला क्लिअर करणारा. नो बॉल. ह्या मॅचला कलाटणी आणणारा हा क्षण असेल, कारण की ऋतिकने चुका केल्या. ऋतिकने चांगली गोलंदाजी केली, नंतर ही चूक मागात पडेल. नो प्लस षटकार. आता 48 करावे टीम. विनंती असेल की अजूनही भरपूर सामने आम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 6 सामने अजूनही आम्हाला क्लिअर करायचे आहेत, त्यामुळेच विनंती असेल की लगेचच आपण सामना सुरू करा. 58 धावा. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. ऋतिकने चूक केली, 2 बीमर चेंडू हाताळले गेलेत, त्यामुळेच गोलंदाज बदली केला जातोय. मागच्या इनिंग मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. निलेश कोहलीने ही चूक केली होती, आता मात्र ऋतिक ही चूक करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमय आलाय. 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. अभय गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल. फुलरलेनचा चेंडू डाऊन द ग्राउंड. साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक फटका. लाजबाब स्ट्रोक. प्रिन्स ऑफ बेलापूरच्या बॅट मधून षटकार आलाय. काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय सीमा रेषेपलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 64 या आकड्यावर. 6 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. सुरू आहे. मंदार कोळी आणि साहिल विनोद दिवेकर. मॅग्निफिसेंट बॅटिंग परफॉर्मन्स. गोलंदाजी ट्रॅकवर बल्ली आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्सपिरियन्स हा सर्वात मोठा गुरु असतो. हा गुरु नेहमीच अनेक वेळा कामी येतोय आणि गुरु पाटील देखील आमच्याकडे पाहून हसतायत. त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. खूप चांगली अंपायरिंग राहिले. बल्ली पहिला बॉल डॉट. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते आणि धाव कंप्लीट झाली आहे. अंपायर डिक्लेअर आहे की लेग बाय मिळते. बघा चूक झाली आहे भूषण पाटील कडून, कारण की स्ट्राइक रोटेट करणं फार इम्पॉर्टंट होतं आणि साहिल दिवेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. आता गरज आहे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे 5 धावा. एक मोठा हिट मॅचला विजयाचा शिक्का निश्चित करेल. चांगली गोलंदाजी. बल्ली अप्रतिम गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय. यांनी अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना अनेक वर्ष 48 करावे टीमला उभं करण्यामध्ये बल्लीचा देखील महत्वाची भूमिका राहिली आहे आणि या बल्लीने आज मात्र आपल्या टीमसाठी यावेळेस स्लॉट मध्ये बॉल दिल्यानंतर तो पार्किंग लॉट मध्ये पाठवण्याची क्षमता आहे प्रिन्स ऑफ बेलापूर कडे. आपण लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय साहिल विनोद दिवेकरच्या बॅट मधून.
ही सगळी टीम आनंदाच्या ओघामध्ये अगदी मैदानामध्ये पाहायला मिळेल. स्वतः उस्मान पटेल देखील या टीम सोबत आहेत. लाजबाब खेळ, उस्मान पटेलने आलिंगन केले. अप्रतिम क्षण असेल हा क्षण, हा साहिल दिवेकर साठी लाजबाब खेळ केलाय निकेत 11 शाबास टीमने आणि खूप चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. मॅच विनिंग परफॉर्मन्स. चला मॅन ऑफ द मॅच कडे वळूया. चला लगेचच विनर्ने टीम आणि घाटला टीम लगेचच मैदानाच्या आतमध्ये जा. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर साहिल विनोद दिवेकर. कारण की मॅच फिनिशर इम्पॉर्टंट इथे इनिंग करत असताना उस्मान पटेल परतल्यानंतर मात्र टीम अडचणीमध्ये होती. पण या अडचणीच्या संकटामध्ये, संकट मोचकच्या भूमिकेमध्ये ज्याने बॅटिंग केली आणि आपल्या टीमला दुसरा विजय मिळवून दिला तो आहे साहिल विनोद दिवेकर. स्क्रीनवर पाहू शकाल निकेत 11 शाबास टीम सगळ्या टीमला आणि सगळ्या खेळाडूंना आणि साहिल दिवेकरला चेअर करत असताना उस्मान पटेलचं जे काही इन्व्हॉल्वमेंट आहे त्या इन्व्हॉल्वमेंटला सॅल्यूट आहे, डेडिकेशन आहे. आणि आज सकाळी 8 वाजता या मैदानावर तो हजर राहिला आणि सगळ्यात आधी आयोजन च्या आधी तो येऊन या मैदानामध्ये पोहोचला होता. आपल्या टीमसाठी दिलेलं जे काही कमिटमेंट आहे ते पार करत असताना उस्मान सॅल्यूट आहे तुमच्या कार्याला. आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर साहिल विनोद दिवेकर ठरलाय. आउटस्टँडिंग आणि माइंड ब्लोईंग एक बॅटिंग परफॉर्मन्स सुशांत नाईक यांच्या शुभस्ती दिलं जाईल. या बॅटरला, या खेळाडूला सन्मानित केलं जाईल. मॅन ऑफ द मॅच मिस्टर साहिल दिवेकर. वेल प्लेड साहिल दिवेकर. एक मॅच फिनिशिंग इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली आणि तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.